श्रीपादराजम शरणम प्रपत्ते. आता कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं की श्रीपाद वल्लभांनी कसे पुढे घटना घडणार आहेत आणि अग्नी आपणच श्रीपाद वल्लभ आहोत, आपणच दत्तप्रभू आहोत आणि आपणच दत्त उपासकसुद्धा आहोत हे सगळ्यांना सांगितले होते. तर पुढे पिटिकापूरमध्ये काय काय घटना होणार आहेत तेही त्यांनी सांगितले होते. आता ते मीच सर्वस्व आहे आणि मी सगळं काही करू शकतो, मी शक्तिमान आहे हे सांगताना श्रीपादांनी सांगितलं होतं की मी ठरवले तर व्यंकटयशस्वीसुद्धा निष्कांचन म्हणजे निर्धन होऊ शकतात. नरसिंह वर्मा ज्यांच्याकडे भरपूर जमीन जुमला आहे ते सुद्धा निर्धन होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. तर श्रीपाद श्रीवल्लभ पुढे एक कथा सांगतात. बापन्नाचार्यालू कृतयुगात लाभाद ऋषी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता. दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधी विभूतीत बदलली. आहा, मी किती मोठा सिद्धी प्राप्त केली आहे असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला. एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले. त्यांनी स्वतःचा हात हलविला. हिमगिरीवरून बर्फाचा नग पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती. परमशिव म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम येथे सावित्री काठकचयन यज्ञ करणार आहेत. त्या महाचयनामध्ये जमा होणाऱ्या विभूतीपैकी केवळ ही लवमात्र अशी तुला दाखवली. एवढ्याने मंगल महर्षींचा गर्व पार गळून पडला. श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत होते. श्रीपाद म्हणाले, या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफळ आहे. माझ्या अवतारसमयी जुनी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे. माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावे असावे. तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य, रक्षण, पापविमोचन तुम्हास अनुभवास येईल. माझी जन्मभूमी असलेल्या या बापन्नार्याच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापूरमध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध प्राशन करेन. दुपारच्या वेळी आई मला अन्नाचे छोटे छोटे घास भरवेल. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन हलवा म्हणजे गव्हाच्या रवाचा शिरा भरवेल. मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपूर म्हणजे गाणगापूर, लक्षात घ्या, नरसिंह सरस्वतीच्या रूपात असेल. दुपारच्या वेळी ते नक्कीच मी गाणगापुरात भिक्षा घेईन. अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना ते स्पष्ट दिसून येईल. म्हणजे श्रीपाद वल्लभांनी काय सांगितलं की त्यांचा जो जन्म जिथे झाला त्या त्यांच्या आजोबांच्या घरात म्हणजे त्यांच्या जन्मस्थळी पिठापूरमध्ये त्यांच्या पादुकांची स्थापना होणार आहे आणि ते पहाटेच्या वेळी आपल्या आईच्या मांडीवर दूध पितील. नंतर दुपारच्या वेळी ते दुपारच्या वेळी छोटे छोटे घास खाणार आहेत आणि रात्रीच्या वेळी सुमती मातेच्या मांडीवर बसून गव्हाच्या रवाचा शिरा खाणार आहेत. पिठिकापूरमध्ये असताना ते गंधर्वपूर म्हणजे गाणगापूरमध्ये नरसिंह रूपात सुद्धा दुपारच्या वेळी भिक्षा करतील आणि ही सगळी गोष्ट अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना नक्की दिसेल असं ते म्हणतात. आता ते बघा, इथे श्रीपाद श्रीवल्लभ भविष्यातल्या घटना सांगतात आणि त्यावेळी ते वारंवार सांगतात की पिठिकापूरमध्ये त्यांच्या आजोबांच्या घरी म्हणजे बापन्नाचार्यालूंच्या घरी त्यांच्या पादुकांची स्थापना होणार आहे. श्रीधराच्या वेळी जन्मभूमीमध्ये पादुकाची स्थापना व श्रीपादांची भविष्यवाणी. श्रीपादांचे दिव्य वचन ऐकून सर्वांना आश्चर्याबरोबर आनंदसुद्धा झाला. आनंदाने त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. श्रीपाद आपल्या प्रीत्याचे डोळे पुसत म्हणाले, वेळ आल्यावर मी माझ्या भावांची अंगविकलता दूर करेन. म्हणजे श्रीपादांचे जे 2 भाऊ आहेत ज्यांच्यामध्ये व्यंग आहे, अंगविकलता आहे, ते श्रीपाद योग्य वेळी दूर करणार आहेत. ते मोठे पंडित होतील. धर्म, कर्म आणि ब्रह्ममार्गाने ते चालतील. नरसिंहवर्मा भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाने मोठे सम्राट होतील.
ते सनातन धर्माच्या उद्धारासाठी तत्पर असतील. त्यांचे गुरु म्हणजे माझा मोठा भाऊ समर्थ रामदास. समर्थ रामदास नंतर शेगाव येथे गजानन महाराज या अवधूत रूपात प्रसिद्ध होतील. बघा, एकाच ह्याच्यात कितीतरी घटनांची भविष्य त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. श्रीपाद शिवल्लभ काय म्हणाले तर नरसिंहवर्मा हे पुढील काळामध्ये श्रीपाद छत्रपती शिवाजी महाराज नावाचे मोठे सम्राट होणार आहेत. ते सनातन धर्माच्या उद्धारासाठी तत्पर असतील. त्यांचे सद्गुरू म्हणजे कोण? रामदास महाराज. रामदास कोण होणार आहे तर त्यांचा मोठा जो भाऊ आहे श्रीपादाचा, जो आंधळा आहे, तो पुढे होणार आहे रामदास. संत रामदास महाराज होणार आहेत आणि रामदास हे शिवाजींचे गुरु असणार आहे. समर्थ रामदास नंतर शेगाव येथे गजानन महाराज या अवधूत रूपात प्रसिद्ध होतील. आता बघा, रामदासांचाच पुढचा अवतार म्हणजे गजानन महाराज होणार आहेत असं इथे स्पष्ट सांगितलं आहे. दुसरा भाऊ श्रीधर या नावाने प्रसिद्ध होईल. श्रीधराच्या वेळेस माझ्या जन्मस्थानात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. आता त्यांचा जो दुसरा भाऊ आहे तो कोणत्या नावाने प्रसिद्ध होणार तर श्रीधर या नावाने. आणि श्रीधराच्याच वेळी त्यांच्या जन्मस्थानामध्ये त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठा होणार आहे. महापुरुष, महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारख्या रांगा लावून माझ्या दर्शनास माझ्या दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील. आता काय सांगितलं की महायोगी, महापुरुष, महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारख्या रांगा लावून त्यांच्या दर्शनासाठी येणार आहेत. कुठे? पिटिकापूरमध्ये. आणि काय होणार आहे ते दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असा जयघोष करून आनंदाने नृत्य करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी अनुमती देताच तक्षणी न होणारी कार्य क्षणात घडतील. आता दत्तांनी जर अनुमती दिली तर तक्षणी न होणारी कार्यसुद्धा क्षणात घडणार आहेत. माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल. माझा प्रभाव जसजसं वाढत जाईल तसतसे पिटिकापूरचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून जाईल. विक्रीसाठी गायीच्या पावला इतकी छोटी जागासुद्धा विकत घेणे कठीण होईल. मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी केसाला धरून आणि कितीही मोठा धनवान असो वा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिटिकापूरला येऊ शकणार नाही. म्हणजे जर श्रीपादांची इच्छा असेल तेच लोक पिटिकापूरला जाऊ शकतात. जर श्रीपादांची इच्छा नसेल तर त्या कोणीही पिटिकापूरला जाऊ शकणार नाही हे निश्चित. माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा आणि हा क्षण पुन्हा येणार नाही. महत्त्वाच्या ज्ञानकक्षेत येणाऱ्या सर्व देवता शक्ती मानवाच्या ज्ञानकक्षेत येणाऱ्या सर्व देवता माझ्यात अंतर्भूत आहेत. म्हणजे आपल्याला ज्या ज्या काही देवता माहीत आहेत आपल्याला त्या सगळ्या श्रीपाद शिवल्लभांमध्ये अंतर्भूत आहेत, श्रीपाद शिवल्लभांमध्ये आहेत. म्हणून श्रीपाद शिवल्लभांचे पूजन केल्याने कोणत्याही देवतेचे पूजन केल्याचे पुण्य लाभते. तसंच कोणत्याही देवताचं जर पूजन केलं तरी ते श्रीपाद शिवल्लभांचंच पूजन होऊन जातं असं इथे सांगितलं आहे. आता मोक्षमार्ग म्हणून जरा एक विवेचन आहे ते आपण वाचूया. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर मी ती शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो. धर्माविरुद्ध न जाता धनार्जन केले पाहिजे. धर्माचे उल्लंघन न करता इच्छा पूर्ण होऊ शकतात. म्हणजे धर्माविरुद्ध न जाता आपण धनार्जन केलं पाहिजे आणि धर्माच्या विरुद्ध उल्लंघन न करता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो आणि मोहाचा नाश झाल्यावर मोक्षाची प्राप्ती होते. आता सत्कर्माचं जर आचरण केलं तर मोह नाश पावतो आणि मोहाचा नाश झाला, आपला अहंकार, मोह, मत्सर आपले जे षडरिपू आहेत त्यांचा जर नाश झाला तरच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती. हे शंकर भटा, श्रीपाद प्रभूंचे अमृतासमान भाष्य तू ऐकलेस का? या पवित्र शिकवणीनंतर दुसऱ्या दिवशी नरसिंहवर्मा, आता पुढची घटना सांगितली. या पवित्र शिकवणीनंतर दुसऱ्या दिवशी नरसिंहवर्मा त्याच्या घोडागाडीमधून श्रीपादांसह आपले शेत बघायला गेले. वर्म्यांची अनेक एकर शेती होती. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती. त्यातील काकडीच्या वेलाला भरपूर खूप दुर्मिळ फूल येत. फूल आल्यानंतर ती वेल सुकू लागली होती. जरी कोवळी काकडी मोठी झाली तरी ती इतकी कडू असे की ती स्वयंपाकाला योग्य नसे. नरसिंहवर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली. ते शांत मुद्रेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना काकडीचे वरण आवडते, मला सुद्धा आवडते. पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे.
ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शांसाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हाला कळावी त्यासाठी तिच्या भाषेत या प्रकारे व्यक्त करीत होती. या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन. आता काय म्हटलं आहे की ही जी भूमी आहे ही पूर्वी त्यामध्ये एक दत्त उपासक होते आणि ती भूमी त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या म्हणजे दत्तरूपी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पदस्पर्शासाठी व्याकुळ झालेली आणि त्यासाठी ती अशा पद्धतीने निवेदन करतो. काय निवेदन करतो तर त्या भूमीमध्ये जे काकडीचे वेल होते त्याला येणारी एक तर काकडीच्या वेलीला फुलं कमी येत असत. फुलं आली की ती गळून पडायची किंवा एखादी कोवळी काकडी जर मोठी झाली तर ती कडू व्हायची, म्हणजे त्याला कडू काकडायचं. म्हणजे खाण्यायोग्य अशा काकड्या त्या काकडीच्या वेलाला येतच नव्हत्या कधी. पण श्रीपादाने म्हटलं आता माझ्या या भूमीला माझा स्पर्श झाल्यावर तिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल. नंतर चांगल्या रुचीची काकडी ही भूमाता आपणास देईल. आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी इथे पिकलेली काकडी पाठवा. घरच्यांबरोबर मी सुद्धा काकडी घालून केलेले वरण जेवणात घेईन. म्हणजे आता इकडे काकडी घातलेल्या वरणाचा पुन्हा एकदा उल्लेख आला. जे आपण पाहिलं होतं की सुभैया श्रेष्ठींकडे जे कमंडलू किंवा जे पात्र होतं त्यातनं फक्त काकडीचं वरण आणि पुरेल एवढं अन्न बाहेर येत असे, पाणी एकाच पात्रातनं येत असेल. तर आता नरसिंहवर्मांच्या शेतातली जेव्हा काकडी श्रीपादांकडे जाईल आणि ते जेवण करून तेव्हा ते श्रीपाद प्रभूंच्या पदस्पर्शाने ती भूमी आता पावन झाल्यामुळे तर ती यापुढे चांगली चविष्ट काकडी देईल असे त्यांनी सांगते. हे शंकरभटा अद्भुतांचे अद्भुत. त्या दिवसापासून त्या शेतात काकडीचे पीक भरपूर येऊ लागले. ती काकडीसुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडा गाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले. आता काय झालं, त्या भूमीवर नंतर येणारी काकडी ही खूप उत्तम होती आणि त्या काकडीला उत्तम प्रकारची आणि रुचकर झाली. जी काकडी कडू होती ती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहानंतर एक उत्तम प्रकारची अशी काकडी झालेली आहे. बघा आता श्रीपाद श्रीवल्लभ घोडागाडीतून थोडा उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले. तेवढ्यात चंचू युवक युवती आल्या. चंचू म्हणजे कोणतं आदिवासी युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांनी एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले. श्रीपाद म्हणाले, आजोबा हे सर्व चंचू लोक माझ्या नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. म्हणजे हे जे चंचू लोक किंवा हे आदिवासी लोक आहेत ते कोणाशी, माझ्या नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नृसिंह स्वामींचे भक्त आहात. तुम्ही त्यांची मदत घेतल्यास तुम्हाला भगवान नृसिंहांच्या दर्शनाचे भाग्य लागेल. आता जे नरसिंहवर्मा होते ते नृसिंह स्वामींचे भक्त होते आणि ते श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात की हे चंचू लोक हे नृसिंह अवताराशी संबंधित आहेत आणि ते महालक्ष्मीला आपली बहीण मागतात. तर तुम्ही यांच्या मदतीने नरसिंह स्वामींचे दर्शन घेऊ शकता असं त्यांना सांगितलं. श्रीपाद आपल्याला खिजवण्यासाठी गमतीने असे म्हणत आहेत असे नृसिंहवर्मांना वाटले. ते म्हणाले, अरे चंचू लोकांना, तुम्ही नरसिंह देवांना पाहिलेत का? त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल का? त्यावर ते म्हणाले, ते कोणते अवघड काम आहे? सिंहाचा चेहरा आणि माणसाचे शरीर असलेला युवक या जंगलात फिरत असतो. त्याचे आमची बहीण चंचू लक्ष्मीवर प्रेम आहे. आमच्या बहिणीला सुद्धा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नृसिंहाला तुमच्यासमोर आणून उभे करतो. एवढेच बोलून ते चंचू युवक युवती घाईने पळून गेले. आता बघा कसं आहे, नरसिंहवर्मांनी ना वाटलं की श्रीपाद आपल्याला खिजवत असतील, म्हणजे आपल्याला चिडवत असतील आणि मुद्दा म्हणून म्हणत असतील. म्हणून तरी पण त्यांनी त्या चंचू लोकांना म्हणजे त्या आदिवासी लोकांना विचारलं की तुम्ही नरसिंह भगवानांना पाहिलं आहे का आणि ते कसे दिसतात, ते पाहिलं आहेत का असं त्यांनी विचारलं. त्यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, म्हणजे ते कुठे असतात असं त्यांना विचारलं. त्यावर ते चंचू लोक काय म्हणाले की तो सिंहाचा चेहरा आणि माणसाचे शरीर असलेला तो या जंगलात फिरत असतो, म्हणजे इथे फिरत असतो आणि तो आम्हाला दिसतो. आमच्या बहिणीवर चंचू लक्ष्मीवर त्याचे प्रेम आहे
आणि चंचूलक्ष्मीलाही तो खूप आवडतो, म्हणून आम्ही त्या दोघांचा विवाह करून दिलेला आहे आणि त्या करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचूलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्यासमोर घेऊन येतो असं सांगून ते चंचू लोक निघून गेले. आणि पुढे काय घटना घडली ते बघा. नरसिंहवर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते. तितक्यात त्यांच्या शेताच्या मध्यभागातून एक युवती येताना दिसले. सुदैवाने मी सुद्धा त्याच रस्त्याने चाललो होतो. मी म्हणजे कोण? सुबैया श्रेष्ठी. आता बघा, ही सगळी कथा कोण सांगतात? सुबैया श्रेष्ठी. सुबैया श्रेष्ठी सुद्धा त्याच रस्त्याने जातो. ते दुरून दोघे कोण आहेत असे श्रीपादांनी मला जवळ बोलावून घेतले. म्हणजे सुबैया श्रेष्ठींना त्यांनी जवळ बोलावून घेतले व ते म्हणाले की ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटते. ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी होते. आता बिल्वमंगल म्हणजे सुबैया श्रेष्ठींचा मित्र आणि चिंतामणी म्हणजे ती जी रखेली होती, ती जी श्रीपाद यांची सुबैया श्रेष्ठींची रखेली होती ती होती. तर या दोघांचाही उल्लेख सुरकथेच्या सुरुवातीलाच आला होता. ते आता पुन्हा इथे आलेले आहेत. आणि सुबैया श्रेष्ठी काय म्हणतात हे तर बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत असे त्यांनी सांगितले. तितक्यात शेताच्या मध्यातून सुबैया श्रेष्ठी दुरून दोघे कोण आहेत असे वाटते. ते म्हणाले येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी. थोड्या काटकांचा ढीक करा आणि ते पेटवून गंमत पाहू. मला व नरसिंहवर्मांना घाम फुटला. म्हणजे सुबैया श्रेष्ठींना आणि नरसिंहवर्मांना घाम फुटला. ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते. त्यांच्याबद्दल काही शंकाच नव्हती. ते दोघे गुरुवायपूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना सद्भाग्यामुळे त्यांनी करुम्मा नावाच्या महायोगिनीचेही दर्शन घेतले. तिने त्यांना सहज श्रीपादवल्लभ दर्शनम प्राप्तिमरस्तु असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले व मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठापूरला श्रीपादांच्या दर्शनासाठी येत असता 100पेक्षा अधिक वय असलेल्या माता योगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन येथेच झाले. ही विस्मयकारक घटना होती व दोघांनी मंगलगिरीला अशी प्रार्थना केली, जर महायोगिनी करुअम्मांचा आशीर्वाद फळास आला आणि दत्तावतार श्रीपादांचे आम्हास दर्शन झाले तर नरसिंह देवाचे दर्शनाचे भाग्य प्राप्त व्हावे. आता त्या बघा कशा कथा गुंतलेल्या आहेत. ते बिल्वमंगल आणि चिंतामणी मंगलगिरीला गेले होते श्रीकृष्णाच्या दर्शनात. ते त्यांना परत येताना एक करुअम्मा नावाच्या योगिनी भेटल्या. त्या महायोगिनीने त्यांना काय आशीर्वाद दिला तर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन किंवा प्राप्त हो. तर त्यांनी काय ठरवलं, जर श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन जर आम्हाला मिळाले तर आम्हाला नरसिंह देवाचे सुद्धा दर्शनाचे भाग्य प्राप्त होईल. काटक्या जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीचा दहन संस्कार होत असल्याचा त्रास झाला. थोड्याच वेळाने त्यांच्यात आकाराच्या 2 काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या आणि भस्मसात झाला. त्यानंतर ते दोघे शुद्धीवर आले. आता काय झालं, काटक्या जळत असताना त्या दोघांच्या दाह होऊ लागला. खूप दाह म्हणजे अग्नीत दहन संस्कार केल्यासारखं वाटू लागला आणि त्यांच्यामधून 2 काळ्या आकृती येऊन त्या अग्नीमध्ये पडल्या आणि रुदन करीत बाहेर आल्या आणि त्या अग्नीमध्ये पडल्या. तर ते कदाचित त्यांचे पापात्म्य असतील जे श्रीपादांच्या दर्शनाने त्यांच्या शरीरातनं बाहेर पडले असतील. नंतर त्यानंतर काय झालं, त्या दोघे त्यानंतर शुद्धीवर आले आणि तितक्यात काय झालं, चंचूलक्ष्मीला घेऊन आले. नरसिंह देवाचे हात मागे बांधून चंचूलोकांनी श्रीपादांच्या समोर आणून उभे केले. आता बघा, चंचूलोकांनी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहवर्मांना श्रीपादांच्या समोर आणून उभे केलेले आहे. या अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादांच्या अवतार कार्यातील चमत्कार व लीला अगणित कल्पनातीत आहेत. श्रीपादांनी नरसिंहदेवांना प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का? ही चंचूलक्ष्मी तुझीच पत्नी ना? हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना? त्यावर नरसिंहदेवांनी त्रिवार हो म्हणाले. म्हणजे तर श्रीवल्लभाने नरसिंहदेवांना काही प्रश्न केलेत की पूर्वयुगातील
नरसिंहदेव तूच का? ही चंचूलक्ष्मी तुझी पत्नी आहे का? आणि हिरण्यकशिपूचा वध तूच केलास का? हे सगळे प्रश्न केल्यावर ते त्यांनी हो म्हणाले. त्याच वेळी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. कसं आहे, आता श्रीपादांच्या शरीरात हे सगळे विलीन झालेले असतात आणि जेव्हा जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा ते त्यांच्या मायेने किंवा त्यांच्या सामर्थ्याने, योग सामर्थ्याने त्यांना बाहेर येण्यास आज्ञा देतात. ते बाहेर येतात आणि परत ती सगळी रूपं श्रीपादांमध्ये ते विलीन होतं. त्याप्रमाणे नरसिंह आणि चंचूलक्ष्मी दोघंही श्रीपादांमध्ये त्या शरीरात प्रवेश केला. चिंतामणीचे महायोगिनीत रूपांतर झाले. चंचू मंडळी अंतर्धान पालवली. बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला. आता चिंतामणीचं काय रूपांतर झालं तर महायोगिनीमध्ये रूपांतर झालं. आणि बिल्वमंगल हा काय झालं तर बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला. चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंहवर्माच्या जन्मभूमी जवळ असलेल्या गावास चित्रवाडा असे म्हणतात. आता ह्या सगळ्या चित्रविचित्र घटना जिथे घडल्या त्या सगळ्या जमिनीजवळ असलेल्या गावाला काय म्हणतात? चित्रवाडा असे म्हणतात. असे श्रीपाद नाव पडेल असे श्रीपादांनी जाहीर केले. श्रीपादांनी म्हणजे सत्य संकल्प आणि सिद्ध संकल्प. आता इथे श्रीपादांविषयी काय म्हटलं की श्रीपाद हे स्वतः सत्य संकल्प आणि सिद्ध संकल्प आहेत असे सांगितलेले आहे. तर श्रीपादांच्या ह्या अवतारात त्यांनी कशा वेगवेगळ्या लीला केल्या आहेत बघा. त्यांनी पुन्हा पुन्हा काही गोष्टी या अध्यायात सुद्धा सांगितल्या आहेत की मी माझ्या पादुकांची स्थापना पिठापूरमधील माझ्या आजोबांच्या घरी होणार आहे. त्यांच्या 2 बंधूंचं काय पुढे होणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी नरसिंहवर्मांबद्दल सुद्धा भाकीत केलेले आहे. तर आजचा प्रश्न हाच आहे की नरसिंहवर्मा पुढे कोणाचा अवतार घेणार आहेत, पुढे कोण म्हणून जन्माला येणार आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर कथा आता थोडी थोडीच सांगत आहे, त्यामुळे ती नीट लक्षात राहील. आणि जसं श्रीपादांनी काही गोष्टी पुन्हा पुन्हा का सांगितल्या असतील त्याचा आपणही विचार करायला पाहिजे. ते सगळ्यांना पटवून देण्यासाठी, आपल्यालाही पटण्यासाठी. कारण का कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ते पटावे म्हणून आणि तेथील लोकांनासुद्धा पटावे म्हणून ते वारंवार तेच दत्तप्रभू आहेत असं सांगत आहेत. तर आपणही आता श्रीपादांचा महिमा समजून घेतलेला आहे. त्यांच्या इच्छेशिवाय आपल्यापैकी कोणीही पिठापूरला जाऊ शकत नाही. जेव्हा त्यांची आज्ञा होईल तेव्हा पिठापूरला जाऊन लोक श्रीपादांचं दर्शन घेऊ शकतील आणि त्यांची इच्छा असेल त्याच लोकांना ते पिठापूरमध्ये बोलवणार आहेत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आता तिथे त्यांच्या दर्शनासाठी बऱ्याच रांगा लागतील. पिठापूरमध्ये विकत घेण्याएवढी जमीनही शिल्लक राहणार नाही भविष्यात असं सुद्धा सगळं त्यांनी सांगितलेलं होतं. तर हे या कथेतून घेण्याचा बोध आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.